कालच आपण महिला दिन साजरा केला महाराष्ट्रामध्ये, विधिमंडळात देखील, दोन्ही सभागृहांमध्ये आणि ठिकठिकाणी महिला दिनाचे कार्यक्रम सुरू आहेत. शिवसेनेतर्फे प्रभाग क्रमांक 3 चे नगरसेवक माननीय बाळकृष्ण ब्रीद यांच्यातर्फे सुपर वहिनी साहेब आणि महिलांमध्ये अतिशय पॉप्युलर खेळ आहे. महिलांना एक कुठेतरी विरंगुळा आणि त्यांच्या बुद्धीला चालना, कारण इथे ज्यांनी हे खेळाचं आयोजन केलं, जे अँकरिंग करतायत ते महिलांना सोपे प्रश्न विचारतायत आणि कठीण प्रश्नही विचारतायत, त्यामुळे थोडं चॅलेंजिंग आहे. आणि अशा चॅलेंजिंग कार्यक्रमांमध्ये महिलांना मजा येते. कोण जिंकतंय, कोण हरतंय, कोणाला बक्षीस मिळतंय, त्यामुळे खास या ठिकाणी मला त्यांनी बोलवलंय बक्षीस वितरणासाठी. गेल्या 2.5 वर्षामध्ये महायुतीचं सरकार आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तत्कालीन यांनी जेंडर बजेट असं वेगळा शब्द न उच्चारता देखील महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्यात. लेक लाडकी असेल, त्यानंतर उज्ज्वला योजना, गॅस सिलेंडर 3 गॅस सिलेंडर मोफत देणं असेल, ST मध्ये महिलांना अर्ध तिकीट असेल, हाफ तिकीटमध्ये प्रवास असेल, त्यानंतर सर्वात जी योजना गाजली ती म्हणजे लाडकी बहीण योजना. आणि आपण पाहतो की जवळजवळ 2 कोटीच्या वर महिला बेनिफिशरी झाल्या. अजूनही महिला सक्षमीकरणासाठी बऱ्याच गोष्टी आहेत. कालच आम्ही सभागृहात जो विषय मांडला की महिलांमध्ये सर्वायकल कॅन्सर याचं प्रमाण खूप जास्ती आहे आणि अनेक देशांमध्ये 9 ते 14 वयोगटातील मुलींना ही लस दिली जाते. एवढा सुंदर कार्यक्रम शाखा क्रमांक 3 ने आज आयोजित केलेला आहे आणि हजारोने महिला जिथे उपस्थित आहेत. खूप छान खेळ. काल खरं तर जागतिक महिला दिन झाला आणि आज महिलांचा अशा पद्धतीने सन्मान तुम्ही बघाल किती मोठ्या संख्येने इथे महिला उपस्थित आहेत. मी बाळकृष्ण ब्रीद आणि त्यांच्या पूर्ण फॅमिलीचे, नम्रता ब्रीद असेल, त्यांच्या सुनबाई असेल, त्या सगळ्यांचे आभार मानते की अतिशय सुंदर एक कार्यक्रम ज्यामध्ये महिलांना पैठणी दिली, सोन्याची नथ, तेच कशाला वॉशिंग मशीन आहे, इलेक्ट्रिक स्कूटर आहे, आता इलेक्ट्रिक स्कूटर, टीव्ही आहे. इलेक्ट्रिक स्कूटर ज्या महिलेला मिळाली तिच्या डोळ्यात खरंच पाणी आलं, कारण तिने एक आदिवासी महिला आहे ती पण ताई मला चालवता येत नाही पण मला आज मिळाले तर मी नक्की शिकेन. मला वाटतं एक महिला सक्षमीकरण करण्याचं काम आज ब्रीद साहेबांनी केलेलं आहे. कालच्या जागतिक महिला दिनानिमित्त मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि असेच कार्यक्रम हे संपूर्ण शिवसेनेने आज बऱ्याच ठिकाणी घेतलेत. मग ते कुडाळकरांकडे असतील, वायकर वहिनींकडे असतील. मी आज अनेक कार्यक्रमात जाऊन आलेली आहे आणि खूप सुंदर कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. मी ब्रीद साहेबांचे परत एकदा आभार मानते. औचित्य साधून आज या ठिकाणी शिवसेना प्रभाग क्रमांक 3 आणि यशोधन फाउंडेशन यांच्या वतीने आपण सुपर वहिनी साहेब म्हणून महिलांसाठी करमणुकीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. ह्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळे महिलांसाठी गेम्स आहेत, बक्षीस आहेत आणि ज्या महिला जेवढ्या सहभागी झाल्यात त्या प्रत्येक महिलेला काही ना तरी काही या ठिकाणी आम्ही भेट देणार आणि म्हणूनच आपण बघताय हजारोच्या संख्येने या ठिकाणी भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित झाल्या आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा आमच्या शिवसेनेच्या नेत्या मीनाताई कांबळी, आमचे स्थानिक आमदार मागाठाणेचे आमचे मार्गदर्शक प्रकाशदादा सुर्वे, तसेच विधानसभेचे आमदार आणि शिवसेनेच्या सचिव सौ मनीषाताई कायंदे, त्याचबरोबर आमच्या या विभागाच्या महिला विभाग प्रमुख मीनाताई पानमन, सगळ्याच महिला या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित झाल्या. त्यांनी प्रत्येकाला शुभेच्छा दिल्या आणि गेली 2.5 ते 3 वर्ष माननीय आताचे उपमुख्यमंत्री, देवाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या आणि त्या प्रत्येक महिलेला लाभ मिळाला आणि शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर या जागतिक महिलाचा दिनाचं औचित्य साधून अनेक कार्यक्रम शिवसेनेच्या माध्यमातून होत आहेत आणि म्हणूनच आम्ही सुद्धा प्रभाग क्रमांक 3 मध्ये आयोजक ऋषिकेश ब्रीद आणि ममता ब्रीद यांच्या माध्यमातून यांनी या ठिकाणी महिलांसाठी खास हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलं आणि सर्व महिलांना या कार्यक्रमाला उपस्थित झाल्या. अजूनसुद्धा बराच वेळ लागणार आहे आणि प्रत्येक महिला या ठिकाणी आनंदी आहे.
मी सुद्धा आलेल्या सर्व भगिनींना मनपूर्वक शुभेच्छा देतो